नमस्कार मित्रांनो, SAP इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं परत एकदा स्वागत आहे. तुम्ही आपल्या चॅनलला भरघोस प्रतिसाद देत आहात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत आहात, व्हिडिओला लाईक करत आहात आणि मला असंही निदर्शनास आले आहे की तुम्ही आपले व्हिडिओज, चॅनल हे तुमच्या मित्रांनाही शेअर करता. त्याबद्दल मी तुमचं खरंच खूप मनापासून धन्यवाद देतो. आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलोय, राईट? तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलं असेलच, राईट? आज आपण SAP ECC आणि S4 HANA मधला डिफरन्स बघणार आहे, फरक बघणार आहे. ओके. आता मला प्रत्येकजण विचारत असतं की सर आता S4 HANA आलेलं आहे, नेमकं आहे तरी काय ते? ठीक आहे. आणि सध्या आपल्या मार्केटमध्ये चालू आहे ते ECC आहे. मग हे दोघांमधला डिफरन्स काय आहे? ठीक आहे. तर त्यासाठी भरपूर क्वेरी येत होत्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ एक बनवते तुमच्यासाठी. ओके. सो आता बेसिकली व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे काय, ते आपण 5 मेन महत्त्वाचे डिफरन्स बघणार आहे. ठीक आहे. आणि मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड पण देणार आहे. ओके. तर आपल्याला SAP म्हणजे काय माहिती आहे, राईट? तुम्ही आपला व्हिडिओ पाहिला असेलच SAP म्हणजे काय. नसेल पाहिला तर तो बघून घ्या, राईट? सगळ्यात जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आपला तो. सो तो एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला SAP म्हणजे काय याची आयडिया येईल, राईट? आणि तुम्ही ऑलरेडी SAP कन्सल्टंट आहात, पण तुम्हाला थोडंसं S4 HANA म्हणजे काय, थोडंसं टेक्निकली आणि एक थोडं जनरल इंटरव्ह्यूसाठी जर माहिती पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. ओके. चला लगेच आपण सुरुवात करूयात. तर सुरुवात आपण इंट्रोडक्शन पासून करणार आहोत. ठीक आहे. पहिलं आपण लक्षात घेऊया की SAP ECC आणि S4 HANA हे आहे काय. ओके. सो आता काही ह्या टर्म्स असतात त्या इंग्लिशमध्ये असतात. ठीक आहे. पण मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. बट काही काही टर्म्स हा इंग्लिशमध्ये सांगावे लागतात. ओके. त्यामुळे आपण मराठी इंग्लिश हे अशा लँग्वेजमध्ये तुम्हाला मी प्रॉपर आपल्या मराठी माणसांना, मराठी मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ओके. सो बघा, SAP म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सिस्टम ॲप्लिकेशन प्रॉडक्ट, राईट? SAP हा एक काय आहे? SAP हा एक काय आहे? आपला ERP सॉफ्टवेअर आहे. ओके. आता तुम्हाला हे SAP म्हणजे काय व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे, तरी पण थोडंसं तुमचं रिव्हिजन होईल याच्यामध्ये. ओके. तर SAP हा एक ERP सॉफ्टवेअर आहे. आता तुम्हाला माहिती आहे की SAP जे सॉफ्टवेअर हा कधी डेव्हलप झाला, राईट? तुम्ही लगेच कमेंटमध्ये मला सांगा. ओके. किंवा सर्च करा. ठीक आहे. SAP सॉफ्टवेअर हा 1972 मध्ये डेव्हलप झाला. ओके. आणि त्यावेळेस SAPचं पहिलं व्हर्जन, म्हणजे तुम्ही आता सॉफ्टवेअर किंवा ॲप्लिकेशन असेल तुमचं कोणतंही, तर त्याला व्हर्जन्स असतात, राईट? तुमचं अँड्रॉइड व्हर्जन आहे, iOS व्हर्जन आहे. तसं SAPने व्हर्जन पहिलं काढलं होतं ते R1. ओके. R1 हे SAPचं पहिलं व्हर्जन 1972 मध्ये, 1972 मध्ये त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप केलं, राईट? मग त्यानंतर त्यांनी काय केलं? R2 आणलं, देन R3. ओके. R3 आता हे कधी कधी आणलं तुम्हाला जस्ट माहिती म्हणून सांगतो. 1979 मध्ये. R3 कधी आणलं? 1992 मध्ये. म्हणजे त्यांनी काय केलं? व्हर्जन्स अपग्रेड केले. जसं आपलं वर्षाला 2 वर्षाला सिस्टमचे अपडेट होतात, व्हर्जन वाढतं, राईट? iOS 14, 15, अँड्रॉइडमध्ये पण व्हर्जन्स आहेत. ठीक आहे. ॲप्लिकेशनचे व्हर्जन असतं, अपग्रेड येतं. तशा टाईपमध्ये त्यांनी हे 1992 म्हणजे R3 आलं. आणि मग याच्यामध्ये पण सब व्हर्जन्स येत गेले, पण मी तुम्हाला थोडंसं टॉप लेवलला म्हणजे महत्वाचं सांगतोय. ओके. देन 2004 ला, राईट, SAPने काय केलं की एक ECC व्हर्जन आणलं. आता ECC म्हणजे काय? तर ERP's सेंट्रल कंपोनंट. ओके. सेंट्रल कंपोनंट म्हणजे याला ECC म्हणतात. ओके. सो याच्यामध्ये काय केलं त्यांनी? बेसिकली सगळे मॉड्यूल्स, म्हणजे पहिला त्यांनी काय केलं तर फायनान्ससाठी सोल्युशन काढलं होतं, देन मग ते लॉजिस्टिक्ससाठी, असं करत करत आले. बट आता SAP मॉड्यूल्स आहेत. आपला व्हिडिओ आहे SAP मॉड्यूलवरती, तो पण तुम्ही बघून घ्या. ओके. आता वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत, तर त्यांनी काय केलं? ECC मध्ये सेंट्रल कंपोनंट मध्ये काय केलं? सगळे मॉड्यूल घेऊन आले. म्हणजे आपण म्हणत नाही का, SAP MM आहे, PP आहे, SD आहे, राईट? असे वेगवेगळे मॉड्यूल्स आहेत, फंक्शनल आहे, टेक्निकल आहे. तर ते सगळे मॉड्यूल्स एकत्रित आणले, राईट? आणि एक थोडक्यात पॅकेज दिलं, बरोबर? पॅकेज म्हणजे काय? आपलं जसं पॅकेज आहे, ठीक आहे, आपण सगळे सर्व्हर असेल, नोट्स असतील, इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट असेल, आपण सगळं एक पॅकेज देतो. ओके. तसं हे सगळ्या मॉड्यूल्स मिळून एक पॅकेज केलं, राईट? आणि त्याला एक सेंट्रल कंपोनंट, तर ERP सेंट्रल कंपोनंट. आता याची इन डिटेल अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर लगेच तुम्ही सर्च करा, कारण इन डिटेलमध्ये आपण ECC वरती बघत नाही, आपण एक डिफरन्स कव्हर करतोय आणि तुम्हाला माहितीसाठी मी थोडंसं बॅकग्राऊंड सांगतोय. ओके. आता ECC नंतर मग ECC मध्ये काय केलं की याच्यामध्ये पण परत ते व्हर्जन्स काढत गेले. ठीक आहे. मग ECC मध्ये काय केलं त्यांनी? EHP
चे व्हर्जन्स काढले. EHP म्हणजे काय? एनहान्समेंट पॅकेज. ठीक आहे. ECC, आता याला एनहान्समेंट पॅकेज म्हणतात. ते पण लिहितो म्हणजे तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला इझी जातं. एनहान्समेंट पॅकेज शॉर्टमध्ये लिहू आपण. ठीक आहे. ECC EHP. ओके, एनहान्समेंट पॅकेज. आता याच्यामध्ये पण काय केलं मग त्यांनी 1 2 3 4 5 असं काढलं. आता लेटेस्ट जे आहे ते तुम्हाला मी सांगतो की लेटेस्ट जे ECCचं व्हर्जन आहे ते ECC EHP 8.0, राईट. मग आपण तुम्ही ऐकलं असेल ECC 6.0, 7.0, राईट. आता मोस्ट ऑफ दी कंपन्या आहेत ते ECC 6.0 वरतीच आहेत. जर तुम्हाला जास्त सिस्टममध्ये अपग्रेड्स पाहिजे असतील, पॅचिंग पाहिजे असेल तर तुम्ही व्हर्जन अपग्रेड करू शकता. ओके. तर EHP एनहान्समेंट पॅकेज म्हणजे दरवर्षी काय करतं SAP, काही एनहान्समेंट किंवा काही अपग्रेड घेऊन येतं. म्हणजे काय, एवढा मोठा सॉफ्टवेअर आहे तर कंपन्या फीडबॅक देतात, काही इश्यूज येतात, तर ते नवीन नवीन थोडंसं अपग्रेड घेऊन येतं. जसं की iOS मध्ये प्रत्येक वेळेस 13, 14, 15 असं आहे, राईट. त्याच्यामध्ये कसं होतं की दरवर्षी ते काही काही नवीन फीचर्स आणतात, तसं SAP पण करतं. ओके. तर आता हे तुम्हाला थोडंसं झालं व्हर्जन. आता 8.0 नंतर काय झालं, परत सगळ्यात इम्पॉर्टंट. ओके. आता मी सेकंड पार्ट करतोय. ओके. तर 2015 मध्ये काय केलं, SAP S4 HANA. ओके. हे त्यांनी ॲप्लिकेशन लॉन्च केलं, राईट. आणि त्याच्यातलं पहिलं व्हर्जन जे होतं, ठीक आहे, ते पहिलं व्हर्जन होतं, ते व्हर्जन म्हणजे कोणतं, 1511 असं त्यांनी व्हर्जन केलं 2015 मध्ये. नोव्हेंबर महिन्यामध्ये असं काहीतरी केलं होतं, अपडेट केलंय त्यांनी. ठीक आहे. त्यामुळे ते नाव दिलेलं. पण ज्यावेळेस 2020 पासून मग 2020, 2021 असं ते इयर वाईज त्यांनी अपग्रेड करत गेले. ठीक आहे. म्हणजे बघा, मग परत मला जेवढं आठवतं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. की 2016 मध्ये त्यांनी काय केलं, 1610 आणला, राईट. मग परत त्यांनी 1709 मध्ये काय केलं, सॉरी 2017 मध्ये 1709 आहे. ओके. देन 2018 मध्ये त्यांनी 1809 आणलं. ओके. 2019 मध्ये 1909 आणलं. ओके. 2020, 2021 आणि लेटेस्ट कोणता आहे, 2022. ठीक आहे. इथून पुढे मग त्याला 2020च म्हणले त्यांनी. ओके. असे हे व्हर्जन आहे. लेटेस्ट व्हर्जन जे आहे ते 2022, राईट. SAP S4 HANA 2022. ओके. हे आहे. तर तुम्हाला SAP सर्टिफिकेशन द्यायचं असेल तर तुम्ही 2022च लेटेस्ट सर्टिफिकेशन देऊ शकता. ओके. सो आता हे S4 HANA हे नाव काय पडलं, तर एक डिफरन्स आपण कव्हर करणारच आहे. ओके. डिफरन्स आपण कोणता कव्हर करणार आहे की ह्या म्हणजे आता या व्हिडिओमधून करतोय, पण हा ना डेटाबेस आहे एक. ठीक आहे. तुम्हाला लगेच मी सांगणारच आहे पुढच्या 2 मिनिटांमध्ये. बट आता हे SAP S4 HANA नाव का पडलं, तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो की आत्तापर्यंत जे ॲप्लिकेशन होतं ECC पर्यंत ते सगळ्या डेटाबेसवरती होतं. आणि हे ॲप्लिकेशन ते एक सेपरेट हाना डेटाबेस काढला त्या हाना डेटाबेसवरती, आणि त्या हाना डेटाबेसला सिम्प्लिफाय करणारे SAP ॲप्लिकेशन जे आहे ते बनवलं, म्हणून त्यांनी SAP S4 HANA टाकलं. आता याच्याबद्दल तुम्हाला डिटेल्समध्ये मी नेक्स्ट सांगतो. ओके. हे तुम्हाला लक्षात आलं थोडंसं, SAP ERP सेंट्रल कंपोनंट आणि SAP सिम्प्लिफाईड फॉर हाना डेटाबेस. ठीक आहे. असे हे त्यांचे नाव आहेत. आता या दोघांमधले आपण डिफरन्स हळूहळू बघतोय. तर इथंपर्यंत कळाल व्हर्जन्स आहे आणि कुठून आपण S4 HANAला आलो. बरोबर. चला सेकंड पार्ट बघू, इम्पॉर्टंट, डेटाबेस. ओके. आता याच्यामध्ये ECC आणि S4चा आपण हानाचा आपण डिफरन्स बघतोय. तर मेन डिफरन्स कुठे आहे, डेटाबेसमध्ये. ओके. तर SAP ERP सेंट्रल कंपोनंट आहे हे 2015 पर्यंत म्हणजे 14 पर्यंत जे काही S4 HANA आलेलं आहे त्यावेळेस लॉन्च झालेलं आहे, तिथंपर्यंत SAP ECC होतं, आत्ता पण आहे. ओके. आता हे ACC काय होतंय की थर्ड पार्टी डेटाबेसवरती चालतंय, म्हणजे SAP स्वतः आपलं ॲप्लिकेशन आहे म्हणून समजा. ओके. आणि आपण काय करतोय, दुसऱ्या डेटाबेसवरती आपलं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करतोय. ओके. तर SAP ECC हे काय आहे की मल्टिपल डेटाबेसवरती वर्क होत आहे. मग एक्झाम्पलमध्ये कोणते आहेत की ओरॅकल आहे, SQL आहे, DB2 आहे, असे डेटाबेस आहेत मार्केटमध्ये. त्या डेटाबेसवरती आपलं SAP ECC हे ॲप्लिकेशन रन होतं. हावेवर, ओके, पण जे SAP S4 HANA आहे, S4 HANA आहे, ते फक्त HANA डेटाबेसवरतीच यूज होते.
आता इथे तुम्हाला मगाशी डिफरन्स मी सांगत होतो, राईट? आता इथे मेन डिफरन्स सांगतो की SAP S/4HANA आहे, तो SAPचा डेटाबेस आहे. ओके, SAPचा हा HANA डेटाबेस आहे. तर SAPने काय केलं की त्यांचा स्वतःचा डेटाबेस लॉन्च केला आणि स्वतःचा डेटाबेस असल्यामुळे स्वतःच्या डेटाबेससाठी लागणारं जे ॲप्लिकेशन आहे त्यांनी ते सिम्प्लिफाय केलं. ओके, आणि असं नाव दिलं त्याला की SAP S/4HANA. SAP सिम्प्लिफाईड फॉर HANA असं नाव दिलं. तर हा मेन डिफरन्स आहे. हे तुम्ही थोडेसे लाईन्स वाचू शकता इंग्लिशमधून, तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करायच्या असतील तर. ओके, पण S/4HANA हे जे आहे ते कोणत्याही थर्ड पार्टी डेटाबेसवरती चालत नाहीये. फक्त आणि फक्त ते HANA डेटाबेसवरती चालतं, कारण ते त्या पद्धतीने सिम्प्लिफाय केलंय. आता का वगैरे कशासाठी त्यांनी HANA डेटाबेस आणला, हळूहळू बघू. आपण 5 डिफरन्स बघतोय, ठीक आहे? तर मी तुम्हाला थोडंसं व्हर्जनचा डिफरन्स सांगितला, आता डेटाबेसचा डिफरन्स सांगतोय. ओके, तर ERP सेंट्रल कंपोनंट हा कोणत्याही डेटाबेसवरती रन होतोय, ठीक आहे? इथे डिपेंडन्सी असते, कारण डेटाबेस सपोर्ट करताना ते ॲप्लिकेशन त्या पद्धतीने सपोर्ट करायला पाहिजे. आता समजा SAPने चांगलं काही डेव्हलप केलं, पण ते ते डेटाबेसच सपोर्ट करत नाहीये, तो कॉम्पॅटिबलच नाहीये त्याला, तर मग इथे लिमिटेशन येतं SAPला. बट इथे आता ॲप्लिकेशन पण आपलं आहे आणि डेटाबेस पण आपला आहे. सो आपण जेवढी सिस्टम एन्हान्स करू शकतो, जेवढं सिस्टममध्ये आपण फीचर्स आणू शकतो, तेवढं आणणार. म्हणून तर हे लेटेस्ट व्हर्जन एवढं आता थोडंसं डिमांडमध्ये येत आहे. ओके, तर हा तुम्ही डिफरन्स एक अंडरस्टँड करून घ्या. आणि S/4HANA मध्ये स्वतःचा डेटाबेस असल्यामुळं त्याने ते ॲप्लिकेशन सिम्प्लिफाय केलं आणि त्याने त्याचा परफॉर्मन्स वाढला. ओके, ते पण आपण आता हळूहळू बघूया. तर डेटाबेसचा सगळ्यात इम्पॉर्टंट मेन डिफरन्स लक्षात आला तुम्हाला. ओके, आता हे जर स्क्रीनशॉट काढून ठेवत चला, म्हणजे तुम्हाला कसं इझी जातं स्टडीसाठी. ओके, आता थर्ड, युजर इंटरफेस. ओके, आता दोन टाईपचे इंटरफेस आहेत इथे. ओके, इंटरफेस म्हणजे काय, युजर इंटरफेस म्हणजे काय, की जे ग्राफिकल तुम्ही बघता सिस्टमवरती, तो तुमचा UI असतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो, युजर इंटरफेस. इंटरफेस जे आपल्याला दिसतं ते. आता बघा, तुम्ही ॲपल आयफोन वापरत असाल, त्याचा थोडंसं फीचर्स, त्याचा UI डिफरंट आहे, आणि तेच तुम्ही अँड्रॉइड वापरत असाल, त्याचा डिफरंट आहे, बरोबर? तसं तुम्ही मॅकबुक वापरा किंवा विंडोज वापरा, डिफरन्स आहे, करेक्ट? तर त्या पद्धतीने SAP मध्ये पण डिफरन्स थोडासा UI मध्ये तुम्हाला लक्षात येईल, ECC आणि S4 मध्ये. ओके, तर बघा, SAP ECC मध्ये हे तुम्ही ॲप्लिकेशन पाहिलं असेल, याला म्हणायचं काय, GUI, ग्राफिकल युजर इंटरफेस. ओके, तर SAP ECC ला ना हा तुमचा UI असेल, की तुम्ही लॉग इन केलं स्क्रीनवरती की तुम्हाला हे GUI लॉग ऑन पॅड दिसतं, बरोबर? बट तुम्ही जर S/4HANA ला जर बघितलं, तर S/4HANA मेनली S/4HANA मध्ये काय आलेलं आहे, फ्युरी युजर एक्सपिरियन्स आलेला आहे. म्हणजे काय, हे फक्त तुम्ही, आता इथे मी तुम्हाला सांगतो अजून एक डिफरन्स आहे, याच्यामध्ये सब डिफरन्स म्हणून कन्सिडर करू आपण. तो कोणता असेल, की हे जे ॲप्लिकेशन आहे ते आणि फक्त तुमच्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवरतीच जे काय आहे डेस्कटॉपवरती तिथे चालतं. म्हणजे काय, तुमच्या मोबाईलवरती किंवा कुठे तुम्ही ॲक्सेस नाही करू शकत. ते तुमच्या सिस्टमवरती, लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्येच चालणार. तुम्हाला ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल करावं लागणार. ओके, तर त्याला आपण SAP ॲप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्ही माझ्याकडून जर सर्व्हर घेत असाल, तर मी तुम्हाला काय म्हणतो, की SAP ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा पहिल्यांदा, बरोबर? आणि मग तुम्ही असा UI बघू शकता, इंटरफेस, राईट? याच्यामध्ये वेगवेगळ्या थीम यूज करू शकता, ठीक आहे? बट एक ॲप्लिकेशन आहे. ओके, तेच मी सांगितलेलं आहे इथे पण. बट आता S/4HANA मध्ये काय आहे, की तुम्ही हा UI बघू शकता, युजर इंटरफेस. हा थोडासा वेगळा वाटतोय, बरोबर? तर हे आहे काय एक्झॅक्टली, तर हे आहे फ्युरी, राईट? फ्युरी एक काय, एक फूल आहे, फूल, राईट? तर त्याच्यावरून हे नाव आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये डिटेल व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर, मला कमेंटमध्ये सांगा, आपण बनवू फ्युचरमध्ये. बट तुम्ही डिफरन्स थोडासा, हे फ्युरीज नाव का पडलं वगैरे, तर तुम्ही थोडंसं गुगल करून बघा. मी आता डिफरन्स सांगतो म्हणून जास्त डिटेलमध्ये जात नाहीये. ओके, तर आता हे जे आहे ते तुम्हाला कुठूनही ऍक्सेस करू शकता. म्हणजे काय, एक फ्युरीची लिंक दिलेली असते, SAPची लिंक, जी URL म्हणतो आपण त्याला, आणि ती तुम्ही क्रोममध्ये वगैरे कुठेही यूज केली, ठीक आहे, तर तुम्ही SAP ॲप्लिकेशन डिरेक्टली ऍक्सेस करू शकता, युजर ID पासवर्ड टाकून तिथे. ओके, क्रोममध्ये जसे आपण, तुम्ही यूट्यूबची लिंक टाकली की तो तुमचा व्हिडिओ प्ले होणार, किंवा एखादी वेबसाईट तुम्ही ऍक्सेस करताय, लाईक दॅट काय, किंवा फॉर्म भरताय तुम्ही, किंवा गव्हर्नमेंटची कुठली साईट ऍक्सेस करताय, तर तसे पद्धतीने तुम्ही SAPचा ऍक्सेस करू शकता. बॅकएंडला S/4HANA ला पण हे असं तुम्हाला GUI बघायला भेटेल,
ठीक आहे. पण मेनली फोकस त्यांचा युजर एक्सपिरियन्सवरती आहे. कारण तुम्हाला बघा इथे कसं टाईल्स दिसतात, ह्या टाईल्स म्हणतात ह्याला. ओके. तर टाईल्समध्ये तुम्हाला दिसतं की माय टास्कमध्ये 13 आहेत. आता इथे मी 46.9K एवढ्या सेल्स ऑर्डर माझ्याकडे आहेत, राईट. देन इथे बघा डिलिव्हरी डिले, हे रेड वगैरे कलरमध्ये थोडंसं ग्राफिकल तुम्हाला ना थोडंसं एक UI चांगला दिलेला आहे, एक इंटरफेस चांगला दिलेला आहे, ज्याच्यावरून तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता, राईट. की आता सध्या माझ्याकडे कोणते बघा माय टाइमशीट 10 टाइमशीट आहे ते डिले झालेले आहेत. ओके. तर असा हा थोडासा चार्ट वाईज कलरफुल हा UI तुम्हाला भेटतो, ज्याने युजर एक्सपिरियन्स एनहान्स होत असतो. याच्यामध्ये तुम्हाला तसं काही भेटत नाहीये, बरोबर. आता ECC मध्ये पण थोडेसे फ्युरी आहेत, बट ते नॉट फुल फेज मध्ये थोडेसेच ऍप्लिकेशन आहेत, बट इथे त्यांनी फुल फ्युरी आणलेला आहे, राईट. म्हणून मेन डिफरन्स आपण म्हणतो की UI मध्ये हा मेन डिफरन्स आपण कन्सिडर करतो. मग ह्याला पण तुम्ही सिस्टम यूज करू शकता असे GUI, बट मेनली फोकस असेल फ्युरीवरती. ओके. कारण इथे तुमचा UI हा चांगला असतो. जर आपल्याला काम करायला एखादी वेबसाईट जर डिझाईन चांगली असेल वगैरे, तर त्याच्यात आपण इंटरेस्ट घेऊन काम करणार. ओके. आता हे काही वाईट आहे म्हणून असं सांगत नाहीये मी, बट डे बाय डे असं दिवसेंदिवस कसं होतं की थोडंसं अपग्रेड येत राहतात, राईट. आता पहिला आपल्याकडे कीपॅडचा मोबाईल होता. आता कोण वापरतं का तो? नाही, स्क्रीन टच आले सगळं. तसंच इकडे पण थोडंसं अपग्रेड होत जाणार. इथे तुम्हाला वेगवेगळे टाईल्स बघायला भेटणार, राईट. सो अशा पद्धतीने हे तुम्हाला हा डिफरन्स सांगता येईल आणि हे तुम्हाला माहिती पाहिजे, राईट. आणि युजर फ्रेंडली आहे, स्क्रीनवरती दिसतं. आता इथे तुम्हाला ECC मध्ये बघायचं असेल ना, तर GUI वरती तर रिपोर्ट डाउनलोड करावे लागतात, टेबल डेटा बघावा लागतो, राईट. आणि मग तुम्हाला तो डेटा मिळतो आणि मग एक्सेलमध्ये टाकून तुम्हाला तो फॉर्मॅटिंग करून वगैरे मग त्याचा तुम्ही चार्ट वगैरे ग्राफिकल डिझाईन करू शकता. पण इथे ते सिस्टम तुम्हाला ऑलरेडी देते ना करून. बघा इथे तुम्हाला दिसलं असेल तर रेड ग्रीन मध्ये दाखवलंय. इथे बघा हे चार्ट दाखवलेत, राईट. ऍक्च्युअल वर्सेस फोरकास्ट, कोणत्या क्वार्टरमध्ये किती सेल झाला, राईट. तसंच आता इथे सेल कॉन्ट्रॅक्ट फुलफिलमेंट हे 1.8 मिलियन 3 मिलियन पैकी ओके असं दाखवलंय. तर हे तुम्हाला चांगलं बघायला भेटणार ना अशा पद्धतीने. त्यामुळं आणि हे कुठून पण ऍक्सेस करू शकता, ह्याला लॅपटॉपमध्ये इन्स्टॉलच करावं लागत नाहीये. त्यामुळे अजून एक ते बेटर फीचर आहे. त्यामुळे याला आपण फोकस करतो. आणि आता मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये वगैरे बनवून जर हे तुम्ही लिंक ऍक्सेस करला तर तुम्ही मोबाईलमध्ये पण SAP यूज करू शकता, राईट. S4HANA. तर हा झाला आपला तिसरा डिफरन्स महत्वाचा. ओके. आता मी चौथ्या डिफरन्स कडे येतोय. आता आपण डेटाबेस पाहिला, UI पाहिला. आता काही फंक्शनॅलिटी आणि फीचर्स काय आहेत एक्झॅक्टली त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की लक्षात घ्या एक पॉइंट अपार्ट फ्रॉम दिस. ठीक आहे. कोणता पॉइंट असेल की SAP मध्ये जो डेटा असतो तो टेबलच्या फॉर्म मध्ये सेव्ह होत असतो. ओके. टेबलच्या फॉर्म मध्ये म्हणजे काय तेच तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. आता हा एक टेबल आहे, तर ह्या टेबलमध्ये डेटा स्टोअर होतो. तुम्ही जर SAP मध्ये गेला तर तिथे तुमचं एक्सेलमध्ये कसं आपल्या टेबल असतात, बरोबर. तसेच तिथे डेटाबेसमध्ये पण डेटा जो स्टोअर होतो. आता हे खूपच टेक्निकल होतं, पण तुमच्या लक्षात घेण्यासाठी सांगतो की SAP मध्ये कोणताही डेटा असेल तर तो डेटा टेबलच्या फॉर्ममध्ये डेटाबेसमध्ये सेव्ह होत असतो. ओके. तर आता SAP ECC मध्ये कसं होतं की तो डेटा होता, ठीक आहे. तो मल्टिपल टेबलमध्ये म्हणजे आता जर परचेस ऑर्डर असेल SAP MM मध्ये, ठीक आहे, तर त्याला मल्टिपल टेबल असायचे. हेडरचा टेबल EKO आहे, EKPO लाईन आयटमचा टेबल आहे, ओके. देन EKBN आहे, राईट. अकाउंट असाइनमेंट असे वेगवेगळ्या टेबलमध्ये डेटा सेव्ह होतो. मटेरियल मास्टर असेल MARA, MARC, MARD, ठीक आहे. असे वेगवेगळ्या टेबलमध्ये डेटा स्टोअर होतो. म्हणजे भरपूर टेबल तुमचे अपडेट होतात बॅकएंडला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही एक पर्चेस ऑर्डर केली तर 4-5 टेबल अपडेट होणार. एक मटेरियल क्रिएट केलं तर 2-4 टेबल अपडेट होणार. म्हणजे ओन्ली टेबलच अपडेट होत राहतात पाठीमागे. असं नाही, असं काही नाही एकाच दोन टेबल अपडेट करायचे. कारण ज्यावेळेस तुम्ही मटेरियल ओपन करणार, PO ओपन करणार, तेव्हा सगळ्या टेबलमधला डेटा गोळा करायचा आणि मग एका ठिकाणी आणायचा आणि मग तो तुम्हाला डिस्प्ले करायचा. बरोबर. म्हणजे इकडून आणा, एक तिकडून आणा त्यासाठी. तर हे थोडंसं कॉम्प्लेक्स डिझाईन होतं ECCचं. पण S4HANA मध्ये काय केलं, की काही काही टेबल इलिमिनेट केले. ओके. काही म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असेल तर, तुम्ही जर एक्सपिरियन्स कन्सल्टंट असाल तर किंवा फ्रेशर असाल तर एक इन्व्हेंटरी मॅनेजमेंट मटेरियल मॅनेजमेंटमध्ये ते एक थोडंसं एक चॅप्टर आहे असं लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये कसं होतं डेटा हा 3-4 टेबलमध्ये होत होता. त्यांनी मॅटडॉक हा एकच टेबल आणला म्हणजे डेटा आता एकाच टेबलमध्ये अपडेट होणार. ओके. तर मग ज्यावेळेस तुम्हाला डिस्प्ले करायचा आहे किंवा ज्यावेळेस तुम्हाला डेटा त्या
टेबलमधून पुल करायचा आहे. ओके, तर त्या डेटा टेबलमधून पुल करताना तुम्हाला इझी जातं. आता थोडक्यात एक लक्षात घ्या, PDF आहे आपली. ओके, आता तुमचे काय 10 पेजेस आहेत. आता 10 पेजेससाठी 10 वेगळ्या PDF आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला प्रत्येक PDF बघण्यासाठी एक PDF ओपन करा, त्यात आहे का नाही, सेकंडमध्ये बघा, थर्डमध्ये बघा, असे 10 PDF ओपन करावे लागतात. पण जर तुमच्याकडे एकच PDF आणि त्याच्यामध्येच 10 पेजेस असतील, तर तुम्ही लगेच स्क्रोल करून हे पेज 1, 2 आहे याच्यामध्ये लगेच स्क्रोल करून बघू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही कन्सिडर करा. तर मल्टिपल टेबलपेक्षा एका टेबलमधून डेटा किंवा 2-3 टेबलमधून डेटा इझी जातो तुम्हाला. बरोबर. तर आता कोणताही डेटाबेस असेल ना, तर ओल्ड डेटाबेस किंवा वेगवेगळे डेटाबेस आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये रो वाईज स्ट्रक्चर असतं. रो वाईज म्हणजे काय? समजा आता इथे एक एक्झाम्पल घेतले मी. नेम आहे, ॲड्रेस आहे आणि सिटी आहे. ओके. आता नेम, ॲड्रेस, सिटी हा एक झाला रो. ठीक आहे. ह्याला रो म्हणतात. ठीक आहे. आणि याला कॉलम म्हणतात. आता इथे डेटा कोणता स्टोअर होतोय? रो वाईज. बघा इथे नेम, ॲड्रेस, सिटी. मी त्यासाठी एक सेम सेम कलर ठेवलाय. ठीक आहे. नेम आहे समजा ABC. त्याचा ॲड्रेस आहे मेन स्टेशन. ठीक आहे. आणि सिटी आहे त्याची मुंबई, असं म्हणूयात आपण. बरोबर. तर आता काय झालं, नेम, ॲड्रेस, सिटी हा एका रो मध्ये आला. ABC मेन स्टेशन मुंबई हा एका रो मध्ये आला. ठीक आहे. देन इथे PQR म्हणूयात आपण. PQR. ठीक आहे. देन इथे आहे पुणे. ओके, सॉरी, ॲड्रेस आहे तुमचा, एक ॲड्रेस आपण घेऊयात की मेन रोड. ठीक आहे. आणि इथे आहे तुमचा पुणे. तर हे एका रो मध्ये आहेत असे. बरोबर. रो मध्ये डेटा स्टोअर होताना झालेला आहे आणि याच्यामध्ये पार्टिशन असतं. बट आता हे झालं रो स्ट्रक्चर. ओके, कॉलमनार स्ट्रक्चर म्हणजे काय? कॉलम स्ट्रक्चर मी ते नाव देऊन ठेवतो. हे रो आहे आणि ह्याचा कॉलम आहे. ओके, तर इथे कॉलम एका पहिल्या कॉलम मध्ये काय असणार? नेम ABC PQR हा एका रो मध्ये झाला. देन ॲड्रेस. ठीक आहे. देन सिटी आहे मुंबई, पुणे. म्हणजे तुम्हाला जर नेम पाहिजे असेल तर तुम्ही लगेच एकच कॉलम घेणार. बरोबर. आणि तो डिस्प्ले करणार. आता इथे जर नेम पाहिजे असेल तर पहिला या रोला या, मग इथून नेम घ्या, परत दुसऱ्या रोला जा, परत नेम घ्या, परत तिसऱ्या रोला जा, इथे घ्या. त्यापेक्षा इथे काय आहे, नेम म्हटलं की एकच कॉलम तुमचा कन्सिडर होणार. तर अशा पद्धतीने हे तुमचं रो आणि कॉलमनार स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर आता हे रो वाईज स्ट्रक्चर हे ओरॅकल, बाकीचे SQL डेटाबेस आहे, कन्व्हेन्शनल डेटाबेस आहेत. ठीक आहे. त्यासाठी हे रो वाईज स्ट्रक्चर मोस्ट ऑफ दी डेटाबेसमध्ये यूज होतं. पण HANA डेटाबेसमध्ये काय आलंय की एक कॉलमनार स्ट्रक्चर आलेलं आहे. त्यामुळे त्याचं काय झालेलं आहे, डेटा प्रोसेसिंग किंवा जे रिपोर्टसाठी आपण डेटा पुल करतो डेटा टेबलमधनं, तर आणि कमीत कमी टेबल असल्यामुळे त्याचा परफॉर्मन्स वाढला आहे आणि हे सिम्प्लिफाय केलंय त्यांनी. डेटा स्ट्रक्चर आहे ते रो वाईज करण्यापेक्षा. आता इथे बघा किती रो दिसत आहेत तुम्हाला. एक्झाम्पल देतो मी. अजून एक घेऊयात आपण इथं. ह्याला म्हणतो मी NOP. ठीक आहे. देन इथे स्टेशन रोड. ठीक आहे. आणि याला आपण दिल्ली म्हणूयात. ओके. आता इथे काय आलं आपलं NOP. ओके. आणि इथे आपण त्याला दिल्ली म्हणूयात. बरोबर. आता बघा इथे किती रो आहेत. मी ॲड्रेस टाकत नाहीये आता इथे. ओके, किंवा ॲड्रेस पण टाकूयात आपण लगेच. ओके. असं. आता इथे रो किती झाले बघा, तुम्हाला डिफरन्स लगेच लक्षात येईल. 1 2 3 4 हे 4 रो आहेत. म्हणजे डेटा 4 रो मध्ये बसला इथे. पण सेम डेटा इथे किती रो मध्ये बसलाय? 1 2 3 रो मध्ये बसलाय. बरोबर. तर असं एक ढोबळ आपलं जस्ट एक एक्झाम्पल लेमन म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता की बघा मग इझी कुठलं जातंय हे. म्हणून तर S4चा तुमचा डेटा स्ट्रक्चर सिम्प्लिफाय आहे. कमीत कमी टेबल आहेत. ठीक आहे. आणि याच्यामुळे तुमचं डेटा प्रोसेसिंग आणि रिपोर्टिंग हे इन्क्रीज झाले. तर हे एक फीचर म्हणलं जातं. ठीक आहे. आणि याच्यामुळे तुमचा सिस्टमचा परफॉर्मन्स, स्पीड हा वाढला जातो. ओके. हे झालं आपलं जरा चौथं डिस्कस करायचं होतं तुमच्यासोबत. हे एक महत्त्वाचं. बाकीचा डिफरन्स तुम्ही गुगलवरती कुठेही पाहू शकता. भरपूर डेटा आहे गुगलवरती. बट एक थोडा महत्त्वाचा डेटा गोळा करून मी तुम्हाला मराठीतून सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. सबस्क्राईब आणि लाईक लगेच करून टाका.
ओके. चला आता 5वा महत्त्वाचा लास्ट डिफरन्स बघतोय, 5th डिफरन्स आपला, की हे इम्प्लिमेंटेशन आणि डिप्लॉयमेंट कसं असतं मग ECP, ECCचं आणि S/4HANAचं. ठीक आहे. इम्प्लिमेंटेशन म्हणजे आपले एसीपी प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आहे. त्याचे 2 व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवलेले आहेत. पार्ट 1 आणि पार्ट 2. ते पण बघून घ्या, कारण ते पण खूप इन्फॉर्मेशन चांगली दिलेली आहे. आपण त्याच्यामध्ये इझी जाईल तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी, किंवा कुणाला सांगायचं असेल तुम्हाला तर प्रोजेक्ट केला आहे तो. ओके. आता एसीपी ECC आहे. ठीक आहे. जनरली ह्याचं कसं असतं, की इम्प्लिमेंटेशन जे होतं त्यासाठी थोडासा जास्त टाइम लागतो. त्यांची इम्प्लिमेंटेशन जी सायकल आहे, प्रोजेक्ट फेजेस आहेत, ॲसेट मेथोडॉलॉजी आहे. त्याच्यामुळे 5 फेजेसनुसार जर तुम्ही जाणार असाल तर थोडासा वेळ लागू शकतो. आता तो का लागू शकतो, राईट? तर त्यासाठी मी तुम्हाला आता एक कन्सेप्ट सांगतो. ठीक आहे. ऑन प्रिमाइस कन्सेप्ट, ऑन प्रिमाइस एक आहे आणि क्लाउड एक आहे. ह्याला काय म्हणतो आपण? डिप्लॉयमेंट ऑप्शन्स म्हणतो. म्हणजे एसीपी समजा तुमचं जर डिप्लॉय करायचं असेल, ठीक आहे, तर ते डिप्लॉय कुठे करतो आपण? ऑन प्रिमाइस करतो की क्लाउड करतो? बऱ्यापैकी इंटरव्ह्यूमध्ये विचारतात की मग एसीपी इम्प्लिमेंटेशनवरती काम केलेलं आहे का? हो, केलेलं आहे. मग कोणती डिप्लॉयमेंट ऑप्शन होती? क्लाउड बेस्ड आहे की ऑन प्रिमाइस आहे? मग आपण गडबडून जातो. काय असतं हे ऑन प्रिमाइस क्लाउड? तर तो क्वेश्चन पण मी आता इथे कव्हर करतो डिफरन्समध्येच, की ऑन प्रिमाइस म्हणजे कसं असतं, की तुम्हाला सर्व्हर रूममध्ये माहिती आहे, सर्व्हर रूम वगैरे काय असतं, की एक रूम असते, तिथे सगळा सर्व्हर सेटअप असतो, डेटा सेटअप असतो. म्हणजे फिजिकली डेटा सेटअप असतो. ओके. आता हा एक झाला, किंवा दुसरा एक्झाम्पल घ्या, की तुमच्याकडे SSD किंवा हार्ड डिस्क आहे लॅपटॉपमध्ये, कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये मेमरी कार्ड आहे. ओके. तर तो तुमचा डेटा हा तुमचा फिजिकली त्याच्यामध्ये स्टोअर आहे. तुमच्या हार्ड डिस्कमध्ये, SSD मध्ये किंवा मोबाईलच्या स्टोरेजमध्ये. बरोबर. तर तर तुम्ही एखादं ॲप्लिकेशन इन्स्टॉल करता, तर ते तुमच्या मोबाईलच्या डेटामध्ये स्टोअर होतं. बरोबर. किंवा तुम्ही एखादी सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा, तुमच्या कंपनीच्या सर्व्हरवरती इन्स्टॉल होतं, की जो फिजिकल सर्व्हर आहे. तर त्याला म्हणायचं ऑन प्रिमाइस. हे बघा, मी थोडंसं घर काढल्यासारखं असं केलेलं आहे हे. ठीक आहे. आणि इथे हा आपला डेटा आहे. ओके. हा डेटा आपला आहे. ह्याला आपण ऑन प्रिमाइस म्हणतो. आता डिफरन्स तुम्हाला इझिली कव्हर अप करण्यासाठी मी थोडंसं इथे सांगतो, की क्लाउड. ठीक आहे. क्लाउड म्हणजे काय, की ऑनलाईन डेटाबेस झाला. बरोबर. म्हणजे काय, गुगल ड्राईव्ह आहे तुमचं, वन ड्राईव्ह आहे. हे ऑनलाईन डेटाबेस आहे. ठीक आहे. त्याची 5 GB 10 ची मेमरी असते. तर ऑनलाईन कुठूनही ॲक्सेस करू शकता तुम्ही डेटाबेस. बरोबर. तर तो डेटाबेस हा क्लाउड डेटाबेस म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. ऑनलाईन डेटाबेस. मग तुमचं SAP हे ऑन प्रिमाइस करायचं आहे की क्लाउड करायचं आहे, ऑनलाईन डेटाबेसवरती करायचं आहे, ते ऑप्शन्स आहेत. ओके. तर ECC हे जे आहे ते ऑन प्रिमाइसवरतीच तुमचं इन्स्टॉल केलं जातं. ओके. आणि काही क्लाउडवरती पण लिमिटेशन्स आहेत त्याचे. ठीक आहे. त्याच्यामुळे बट प्रायमरीली आपला फोकस असणार तो ऑन प्रिमाइसमध्ये, SAP ECC असेल तर. बरोबर. कारण क्लाउड केलं तर त्याचे काहीतरी लिमिटेशन्स आहेत, राईट? त्यामुळे आपण जनरली प्रेफर करत नाही. ठीक आहे. आपला प्रायमरी पहिल्यांदा फोकस असतो तो ऑन प्रिमाइसवरती SAP ECC हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आणि यूज करायचं. बट S/4HANA जे आहे, ठीक आहे, ते मेनली फोकस करतं क्लाउडवरती. आता S/4HANA जे आहे ना, ते बघा इथे सांगतो तुम्हाला, SAP ECC अँड S4 हे दोन्हीही ऑन प्रिमाइसवरती वर्क होतात. बट जे क्लाउडसाठी आहे ना, ते आपण सजेस्ट करतो फक्त S4, राईट? बघा तेच इथे सांगितलं की S/4HANA डिझाईन फॉर फास्टर इम्प्लिमेंटेशन विथ व्हॅरियस डिप्लॉयमेंट ऑप्शन लाईक ऑन प्रिमाइस, क्लाउड ऑर हायब्रिड. हायब्रिड म्हणजे काय? क्लाउडवरती आणि ऑन प्रिमाइस दोघांवरती पण तुम्ही ते करू शकता. ओके. बट हे ECC आहे ते मेनली ऑन प्रिमाइससाठीच आहे. तर फिजिकल डेटाबेस, ऑनलाईन डेटाबेस हे लक्षात घ्या, राईट? आणि बघा आता कसं असतं, इम्प्लिमेंटेशन करताना जर तुम्हाला ऑन प्रिमाइस करायचं असेल तर इथे मग काय असतं, की सर्व्हर आला, तुमचा सेटअप आला, डेटाबेस सेटअप आला, ठीक आहे, त्याची सिक्युरिटी आली वगैरे. तर ॲज कम्पेअर टू फिजिकल ऑनलाईन म्हणजे तुमचा क्लाउडची सिक्युरिटी ही हाय सिक्युरिटी असते. ओके. इकडे कसं असतं, की डेटाबेस रेडी आहे, सगळं सिस्टम रेडी आहे ऑनलाईन. फक्त तुम्हाला जायचं आहे, कन्फिगरेशन करायचं आहे आणि सिस्टम यूज करायचे. ना तुम्हाला फिजिकल सर्व्हर मेंटेन करायचं आहे, सर्व्हर रूम सेटअप करायची आहे, सर्व्हरमध्ये फिजिकली आहे. उद्या काही डिझास्टर झालाच, काही झाला किंवा कंपनीमध्ये काय झालं, शॉर्ट सर्किट झालं, सर्व्हर रूमला काय झालं, संपला ना तुमचा डेटा.
तर अशा रिस्क असतात. पण ऑनलाईनला तसं काही नाही आहे ना. ऑनलाईन डेटाबेस हा तुमचा कुठूनही ॲक्सेस करू शकतो आणि तो लाँग टर्मसाठी तुम्हाला चांगला आहे. तर त्याच्यामुळे डिप्लॉयमेंट ऑप्शन हा क्लाउड एस्फोरनला सजेस्ट केला जातो. हाय सिक्युरिटी आहे, डेटाबेस चांगला आहे तो, ठीक आहे. तुम्ही यूज करू शकता आणि फास्टर आहे. म्हणून चांगला म्हणजे काय असं कळले, हा भारी आणि हा चांगला असं नाही म्हणत आहे मी, ठीक आहे. सो त्याच्यामुळे कसं असतं, फास्टर इम्प्लिमेंटेशन होतं. ह्याच्यामध्ये थोडंसं स्लो होतं डिप्लॉयमेंट ऑप्शन. 2 आहेत ऑन प्रिमाइस क्लाउड. याच्यामध्ये थोडं स्लो होतं, याच्यामध्ये थोडंसं फास्ट होतं. सायकल जी आहे ते ॲज कम्पेअर टू ऑन प्रिमाइस. ओके. तर हे झालं आपलं इम्प्लिमेंटेशन डिप्लॉयमेंटचा डिफरन्स. ठीक आहे. हा मेन डिफरन्स मी थोडासा तुमच्यासाठी आयडेंटिफाय केला होता. ओके. आणि तोच तुम्हाला मी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. आता लास्ट म्हणजे काय, मी शॉर्टमध्ये तुम्हाला पण काय पाहिलं सांगतो आणि एक ॲडिशनल वर्ड तुम्हाला देतोय किंवा ॲडिशनल एक इन्फॉर्मेशन देतोय. कोणती? बघा आता. ECC आणि S4 मधला डिफरन्स मेन सांगा. GUI आहे, इकडे फ्युरिया आहे. इथे कोणता पण डेटाबेस SQL, DB2, Oracle. इथे फक्त HANA डेटाबेस यूज होतो. HANAमध्ये, S4 मध्ये. ठीक आहे. इथे रो वाईज आणि इथे कॉलम वाईज. स्ट्रक्चर, डेटा स्ट्रक्चर. जर तर तुम्हाला आयडिया नसेल तर पाठीमागे जा, त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि काही तुम्हाला ऍड करायचं असेल तर इथे ऍड करू शकता. ठीक आहे. हा जेनेरिक तुमचा आहे सगळ्या कन्सल्टंटसाठी, सगळ्या मॉड्यूलसाठी तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून. मॉड्यूल स्पेसिफिक डिफरन्स आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणणारच आहे. बट आता एक पार्ट मी मिस केला. कोणता? हा, की SAP ECC आहे, हे 2027 पर्यंतच SAP हे सपोर्ट करत आहे. राईट. आता याच्यावरती एक व्हिडिओ बनवलेला आहे बघा, SAP बंद होणार का म्हणून मी. तर तो जाऊन बघा लगेच तुम्ही. त्यात मी खूपच चांगली इन्फॉर्मेशन दिली आहे याबद्दल. ओके. आता या व्हिडिओमध्ये मी काय सांगतो, डिफरन्स सांगत होतो. तर डिफरन्स काय आहे, की बघा, प्रोडक्ट म्हणजे काय, SAP. आता SAPचं स्वतःचा प्रोडक्ट आहे, बरोबर. आता एक्झाम्पल घ्या, तुम्ही कार घेतली आहे. ओके. आता कार घेतल्यानंतर कारला वॉरंटी असते 3 वर्षाची, 2 वर्षाची, राईट. आता ते कंपनी काय करते, की त्या गाडीला 3 वर्षात स्टँडर्ड मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटी असते जे, त्याच्यामध्ये काय झालं तर ते सपोर्ट करतात कंपनी, शोरूमला तुम्ही घेऊन जावा वगैरे. मग ती वॉरंटी आउट ऑफ वॉरंटी केल्यावर सपोर्ट नाही करत. तसंच SAP ECCला SAP स्वतः काही मेजर प्रोडक्ट बग वगैरे असतील तर ते 27 पर्यंत सपोर्ट करणार आहेत. राईट. 27 नंतर सपोर्ट नाही, बंद करणार. आणि SAP S4 हानाचा सपोर्ट जो आहे तो 2040 पर्यंत आहे, जे माझ्या दृष्टीने लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे. काही चेंज वगैरे झाली तर मी तुम्हाला अपडेट करेलच व्हिडिओच्या कमेंट्समध्ये वगैरे. सध्या जी माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे ते 2040 पर्यंत SAP S4 हाना काही टेन्शन नाही आहे, तिथपर्यंत चालतंय. राईट. तिथून पुढे काही त्यांनी अपग्रेड वगैरे केलं तर हा पण ते एक्सटेंड करू शकतात. ठीक आहे. बट ही इन्फॉर्मेशन ही आता सध्याची लेटेस्ट आजच्या डेटला आहे. ठीक आहे. सो ती कन्सिडर करा. काही चेंजेस झाले तर मी कमेंटमध्ये अपडेट करेलच, किंवा तुम्ही कमेंटमध्ये अपडेट करून मला सांगा. ओके. तर 2027 पर्यंत SAP ECC हे सपोर्ट करत आहे म्हटल्यानंतर आता आहे 2024. ओके. व्हिडिओ बनवतोय मी आत्ता. सो 3 वर्षच राहिलेलं आहे. तर 3 वर्षामध्ये म्हणून तर कस्टमर काय करतायत, की SAP ECC वरून S4 HANAला अपग्रेड करतायत. कारण S4 HANAमध्ये एवढ्या चांगल्या फीचर्स आलेले आहेत. त्यांनी UI एवढे आणलेले आहेत. HANA डेटाबेस आणलेला आहे, की जो एकदम पॉवरफुल आणि कॉलमनार स्ट्रक्चर आहे इंडेक्सिंगच्या बाबतीत वगैरे. सो ते एकदम चांगलं पॉवरफुल ॲप्लिकेशन आहे. आता कमिंग टू, तुम्ही ट्रेनिंग वगैरे जर करणार असाल तर कोणतं करायला पाहिजे मग? तर तुम्ही ECC ट्रेनिंग करा आणि S4चा डिफरन्स आहे तो लक्षात घेऊन तुम्ही पुढे जा. कमी पैशामध्ये तुमचं ट्रेनिंग होऊन जाईल. जास्त फी द्यायची गरज नाही आहे. कारण S4 हानाच्या नावाखाली जास्त फी घेत आहेत सगळे आत्ता. बट त्यांचंही बरोबर आहे. तुम्हाला SAP S4 हाना पूर्ण शिकायचं आहे. तर ECCची थोडंसं नॉलेज पण तुम्हाला द्यावं लागतं. तर ते कॉस्ट त्यांच्या दृष्टीने ते बरोबर घेत आहेत. बट माझं सजेशन असं असेल, की माझ्याकडे जर तुम्ही आला तर ECC लर्न करूयात आपण, आणि S4चा जेवढा डिफरन्स आहे तेवढा डिफरन्स आपण लर्न करूयात. म्हणजे काय, मला जास्त फी द्यावं लागणार नाही, नॉलेज तर तेवढंच भेटणार. ओके. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जय महाराष्ट्र.